लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग मैलारपूर इथल्या श्री खंडोबाच्या यात्रेमध्ये लाखो भाविक सामील झालेत. शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव 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 भंडारी फळ जेजुरी जीव भगतास देव मल्हार भक्ती मणिमल्ल दैत्य भरधाव मृत्यू गत प्राण गोत्र सांभाळ तुझ्या पगडी मुकुटमाणी जोडला नयनी चंद्ररवी साज शृंगारला शिवाला तुझी आस भेटी रे शिवा शिव शिव मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव जनांचे दुःख हरुनी तू किनारी नेसी तरुणी तू चराचर तू सुखाचा मेरू ओ सुरात तालात साऱ्या धरेवर गाण्यात बोलात गजरात तू हरलो शिव मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव खंडोबा झालंय पिवळा आहो खंडोबा झालंय पिवळा बालाई खंडोबाच्या लग्नाला 33 कोटी देव झाले गोळा. महाराष्ट्राचं कुलदैवत या सगळ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री खंडेरायाची यात्रा आजपासून इथं सुरू झालेली आहे. यात्रेचा पहिला दिवस आज आहे आणि उद्या मुख्य दिवस आहे. उद्या पहाटेपासून ह्या यात्रेमध्ये भरगच्च भाविक इथं सामील होतात. पहाटे श्रीची महापूजा होते. त्या पूजेमध्ये महाअभिषेक केला जातो. त्यानंतर श्रीला महानैवेद्य दाखवला जातो आणि ह्या यात्रेमध्ये भाविक जे असतात त्या भाविकाचे जे नवस असतात वर्षभरात केलेले ते नवस दिवसभर फेडले जातात. त्यामध्ये नंगर तोडणे असू द्या किंवा वारी मागणे असू द्या असे अनेक प्रकारचे भाविक नवस करतात. ते नवस उद्या फेडले जातात. एकंदरीत दिवसभरामध्ये बरेच भाविक इथं दाखल होतात. किमान 5 ते 6 लाख भाविक ह्या यात्रेमध्ये सहभागी होतात. संध्याकाळच्या टायमाला यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे श्रीचा छबिना. या छबिनामध्ये नामदूर आणि नवदूरचे दोन्ही मानाचे नंदीध्वज इथं आगमन होतात.
असंख्य असे काट्या या परिसरामध्ये आगमन होतात. संध्याकाळी या इथं मंदिर कार्यालयामध्ये दोन्ही गावचे मानकरी आणि या मानकऱ्यामध्ये मानपान केला जातो. एक मोठी महाआरती केली जाते आणि महाआरती करून स्त्रीच्या अंगावर अक्षदारूपी बंधारा उधळला जातो आणि ह्या महानायक खंडोबाचा विवाह साजरा केला जातो. त्यानंतर छबिना रूपी वरात केली जाते आणि त्यानंतर ही छबिना मंदिरावर ठेवला जातो. यात्री संपतो आणि त्यांना माझं एक नम्र विनंती आहे, ह्या यात्रे पाहण्यासाठी असंख्य भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं देवस्थान ट्रस्टच्या वतीने मी विनम्र आवाहन करतो. मध्ये तुळजापूर तालुक्यात अणदूर आणि नळदुर्ग अशी दोन वेगवेगळी गावं आहेत. दोन्ही गावामध्ये 4 किलोमीटरचं अंतर आहे. मात्र श्री खंडोबाची मूर्ती ही एकच आहे. अणदूर येथे 10.25 महिने आणि नळदुर्ग मध्ये 2.25 महिने श्री खंडोबाचे वास्तव्य असते. अंदूरमध्ये शुद्ध प्रतिपदेला यात्रा संपन्न झाल्यानंतर श्री खंडोबाचे नळदुर्ग येथील मंदिरात आगमन होते. त्यानंतर दर रविवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. मात्र पौष पौर्णिमेला 5 लाखाहून अधिक भाविक या ठिकाणी येतात. आज यात्रेचा पहिला दिवस आहे. उद्या महायात्रा असल्यामुळे पौष पौर्णिमेचा उद्या दिवस आहे. उद्या रात्री दोन्ही गावच्या या काट्या या ठिकाणी आगमन होतात. त्याच्यानंतर या ठिकाणी शोभेचे दारूकाम केले जाते. त्यानंतर दोन्ही गावाच्या मानकऱ्यामध्ये एक देवाचा लिखी करार केला जातो. देशामध्ये देवाचा करार करण्याची पद्धत फक्त या ठिकाणी आपणास पाहावयास मिळते. त्यानंतर छबिनाला सुरुवात होते.